नमस्कार, माझे नाव डॉक्टर पुरुडमन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण कंधा उतरणेबद्दल बोलणार आहोत. कारण पॅरालिसिसचे पेशंट येतात. बघा माझा कंधा उतरला. हे कंधा उतरणं नसतं, असतं शोल्डर सिलेक्शन. जेव्हा तुमचा कंधा उतरतो, तेव्हा ते शोल्डर डिस्लोकेशन असतं. आता या दोघांमध्ये फरक काय आहे आणि पॅरालिसिसच्या पेशंटमध्ये कंधा उतरण्याची समस्या जास्त का दिसते, हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता जेव्हा कोणाला लकवा झाला, तेव्हा त्याच्या मेंदूमध्ये जो क्लॉट आला होता, फाटला होता, त्याच्या कारणाने मेंदूच्या या हाताशी असलेला कनेक्शन गेला. जेव्हा हे गेलं तेव्हा काय झालं की इथल्या मांसपेशी सैल झाल्या. आता या सांध्याकडे बघा, हे गोंधळलेले आहे ना, कारण की जी मांसपेशी आहे ती इथून इथे अशा प्रकारे चिकटलेली असते आणि ती इथूनही इथे चिकटलेली आहे. ह्याच मांसपेशींनी ह्या हाडाला इथे ह्या सांध्याला बांधून ठेवले आहे. बरोबर आहे. आणि त्यात काही नाही, त्यात प्रूप एक असं काहीही नाही लावलेलं. आणि जसेच कोणाला लकवा होतो, तशा इथल्या मांसपेशी सैल होतात. सैल होण्यामुळे त्या लांब होतात. लांब होण्यामुळे हा जो सांधा आहे, तो बाहेरच्या बाजूला येतो. आणि मी तुम्हाला थोडं ओढून दाखवतो बघा. इथे हलकासा डिप्रेशन पडत आहे. मी खूप जास्त जोर लावणार नाही. जसे जोर लावतो, तेव्हा हे मोठं होत जातं. हे पॅरालिसिसच्या पेशंटमध्ये जास्त मोठं होतं. हा खड्डा खोल होतो आणि पेशंटला वाटतं की माझा खांदा उतरला आहे. पण तो उतरलेला नसतो. तो कोणाचा असतो? कारण जर तो उतरून आला तर हा जो सांधा आहे, तो सॉकेट जॉइंट आहे. बरोबर आहे हे. समजा की माझा हात आहे आणि हा माझ्या खांद्याचा सांधा आहे. जर हा खाली निघून आला, हा हलकासा बाहेर आला, तर हे खिसकणे आहे. तर तुम्ही आधी हे समजा, की हे खिसकलेले आहे. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचे आहे हे ठीक करण्यासाठी, म्हणजे इथल्या स्नायूंना ताकद द्यायची आहे. ही ताकद कुठून येईल? स्नायूंना काही झालेले नाही. ना स्नायू फाटले आहे, ना लिगामेंट फाटले आहे. पण ते तरीही कमजोर झाले आहे, सैल झाले आहे. आता आपल्याला हे टाईट करावे लागेल. आता आपण त्यांना टाईट करायचे आहे. तर आपल्याला मेंदूपासून सिग्नल पाठवावा लागेल, की टाईट व्हा. आता मेंदूत तर काल आहे. मेंदूत तर नस फाटल्यासारखे नुकसान झाले आहे. तर आपण काय करायचे असते? आपल्याला मेंदूच्या आत न्यूरोप्लास्टिसिटी करायची असते. आता हे जे न्यूरोप्लास्टिसिटी आहे ना, हे कमालची गोष्ट आहे. हे आपल्याला बोलणे, चालणे, गोष्टी समजणे, गणित, विज्ञान, क्वांटम फिजिक्स तुम्ही कोणतेही विषयाचे नाव घ्या, ते करण्याची क्षमता देखील देते. हो, जेव्हा आम्हाला लकवा झाला होता, तेव्हा आम्ही बसू शकत नव्हतो, बोलू शकत नव्हतो, चालू शकत नव्हतो. पण हळू-हळू काय झाले, की आमच्या सर्व क्षमतांचा विकास होऊ लागला. पूर्णपणे नाही, ठीक आहे. पण काही क्षमता जी आमच्यात आली, ती याच कारणामुळे आली. जेव्हा कोणाला प्लॉट किंवा नस फाटल्यामुळे लकवा होतो, जे पहिले 6 महिने असतात ना, ते सुवर्ण काळ असतो. या व्यवसायात पुनर्प्राप्ती नैसर्गिकरित्या येते. या टप्प्यात तुम्ही औषधं घ्या, डॉक्टरकडे गेला तरीही उपचार केले नाही. कोणत्याही मंदिरात जाल, गुरुद्वारात जाल, जिथे जाल, ज्याचा हात लागेल, तुम्हाला आराम मिळेल हमखास. का? कारण या काळात मेंदू आपोआप आरामशीर होतो. पण हे 6 महिने संपल्यानंतर तोच डॉक्टर, तेच मंदिर, तोच गुरुद्वारा, तीच मशीद काम करणे थांबवते. माहीत आहे का? कारण निसर्गाच्या झडपामध्ये आपोआप घडणारी न्यूरोप्लास्टिसिटी थांबते. मग तुमचं जे वाटतं ते सुधारणं थांबतं. मग आपलं काय करायचं असतं? मेंदूमध्ये या न्यूरोप्लास्टिसिटीला पुन्हा सुरू करायचं असतं. ज्या दिवशी आपण या न्यूरोप्लास्टिसिटीला पुन्हा सुरू करतो, आपल्याला पुन्हा आराम मिळायला लागतो. आता त्याच गोष्टी काम करू लागतात. तो व्यायाम कमी करायला सुरुवात करा. जो आधी दिलासा दे नव्हता तो आता दिलासा देऊ लागला आहे. न चालणारी व्यायाम आराम देऊ लागली कारण न्यूरोप्लास्टिसिटी सुरू झाली. आता तुम्हाला माझ्या बोलण्यावर थोडा शंका येऊ शकतो. मी इच्छितो की काही पेशंट्सना भेटा जे 10-10 वर्षे जुने आहेत आणि 10 वर्षांनंतर त्यांच्यामध्ये सुधारणा सुरू झाली आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला रिलेट करू शकाल की त्यांना असा आराम का मिळाला. तर तुम्ही पाहिले की कसे जेव्हा आपण आपल्या मेंदूच्या न्यूरोप्लास्टिसिटीला सुरुवात करतो तेव्हा तुम्हाला असे वाटू शकते की ते 10 वर्षे जुने आहे, 20 वर्षे जुने. त्याला आराम वाटू लागतो. आणि हा आराम येण्याचा अर्थ असा आहे की तुमची जी क्षमता आहे चालण्याची, बोलण्याची, हात हलवण्याची, ती परत येणे. मी आशा करतो
या व्हिडिओमुळे तुम्हाला खूप काही समजले असेल की खांदा उतरणं म्हणजे काय आणि खांदा खिसकणं म्हणजे काय आणि कशा प्रकारे आपण यातून पुनर्प्राप्ती करतो. मनात शंका असेल किंवा विचारायचे असेल तुम्ही विचारू शकता. तुम्ही येऊ शकता. आमची संपूर्ण डॉक्टरांची टीम आहे. तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. तुम्हा पुढे जाण्याची इच्छा आहे. पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.